वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झालेला आहे। आता काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर। अजित पवार यांच्या विमानाचा अपघात हा घातपातच आहे असा दावा रोहित पवार यांनी केला। रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत नेत्यांना विमानसेवा पुरवणाऱ्या VSR कंपनीच्या सुरक्षेवर आणि DGCAच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्न उपस्थित केले। युरोपमध्ये बंदी असलेली कंपनी भारतामध्ये कशी चालते असा मुख्य सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला। या विमान कंपनीमध्ये DGCAचे माजी अधिकारी कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांचे तपास अहवाल खोटे असू शकतात असा खळबळजनक संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला। तर पूर्व विदर्भामधील नेत्यामुळे 27 जानेवारीला अजित पवार यांना बारामतीसाठी निघायला उशीर झाला आणि त्यामुळे अजित पवारांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने जाण्याचा निर्णय घेतला असा गौप्यस्फोट रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमधून केला। आता हा प्रश्न आहे, घातपात आहे का? मला सुद्धा शंका आहे की कदाचित हे घातपात असू शकतं का, तर हे पुढच्या काही स्लाइड्स मध्ये मी आपल्या सर्वांना सांगतो। आता याच्यामध्ये आम्ही जेव्हा हा रिसर्च करत होतो, चर्चा करत होतो, ते एक सिक्युरिटी एरियामध्ये काम केलेला व्यक्ती, माजी अधिकारी, तो माझ्याकडे आला। त्याने मला सांगितलं, तुला इस्रायल माहिती आहे का? मी म्हणलं माहिती आहे। तुला मग मोसाद माहिती का? म्हणलं माहिती आहे। मग त्याचं काय? ते म्हणले हे पुस्तक बघ। मी म्हणलं बर, मग या पुस्तकाचं काय? ते म्हणले त्या पेजवर तू जा आणि त्या पेजवर एक लाईन आहे, ती लाईन तू त्या ठिकाणी वाच। ती कुठली लाईन आहे? ती ही लाईन आहे। आता डेगन नावाचा जो माणूस आहे तो एक एजंट आहे। एजंट म्हणजे कोण? जो एखाद्या व्यक्तीला असॅसिनेट नाहीतर एखाद्या व्यक्तीला मारायचं असेल प्लॅनिंगली, तर हा तो डेगन नावाचा एजंट आहे। त्याचा सगळ्यात उत्कृष्ट पद्धत मारायची काय असते त्या डेगन नावाच्या पुस्तकात दिलेलं आहे की समटाइम्स इट्स मोस्ट इफेक्टिव्ह टू किल द ड्रायव्हर अँड दॅट्स दॅट। त्याचा अर्थ की एखाद्या व्यक्तीला आपल्याला जर मारायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग कुठला असेल, तर त्या व्यक्तीचा जो चालक आहे त्याला जर आपण मारलं तर विषय संपला। आणि ती करत असताना मग काही अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे त्याच्यावर आमच्यावर त्या ठिकाणी विश्वास असल्यामुळे तिथं चर्चा काय चालली होती हा विषय जेव्हा केला, तेव्हा तिथं चर्चा कुठले तरी राजकीय कन्सल्टंट कोणीतरी आहे, त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे जो शेकडो कोटीचा आहे तो आपल्याला कॅन्सल करावा लागतोय, कारण त्यांच्याकडनं काहीच आपल्याला मिळत नाही, त्याचा काहीच फायदा होत नाही। कारण 7 दिवस आधी सुद्धा बारामती हॉस्टेलला दादांना जेव्हा मी भेटलो होतो तेव्हा सुद्धा दादांनी काही लोकांना सांगितलं होतं, शहाणपणा करू नका, राजकारण आम्हाला शिकू नका, राजकारण आम्ही कसं करायचं हे माहिती सर्वे फक्त तुम्ही करा, अशी काहीतरी चर्चा तेव्हा झाली होती। आणि अशा पद्धतीची चर्चा तिथं झाली आणि दादांना त्याच्यामध्ये उशीर झाला आणि मग दादांना प्लॅन बदलावा लागला असं आमचं मत आहे। आणि कोणतरी असं म्हणलं होतं की कपूर हे हाँगकाँगवरनं आले होते, मग ते खरंच आले होते का इंटरनॅशनल फ्लाईटवरनं हे सुद्धा बघण्याची जरूरत आहे। कारण इंटरनॅशनल फ्लाईटवरनं जर एक व्यक्ती ज्याला दारू प्यायची खूप सवय असं ऐकलं होतं आणि पुढेही काही पुरावे त्याच्यामध्ये आहे, मग इंटरनॅशनल फ्लाईटवर दारू दिली जाते, मग तो पिऊन आला होता का, अशा सगळ्या गोष्टी बघण्याची जरूरत आहे। कदाचित त्यांच्या परिवाराला असं वाटत असेल मी काहीतरी वेगळं बोलतोय, मला त्यांना एवढंच सांगायचं आमचा तो हक्क आहे, आम्ही परिवारातली लोक आहेत, आमच्या शंका जर असतील तर शंकेचं निरसन हे झालंच पाहिजे, कारण आम्ही आमचा माणूस गमावलेला आहे, तुम्ही तुमचा माणूस गमावलेला आहे, तुम्ही तुमची बाजू बघा, आम्ही आमची बाजू बघतो। पण आमच्या मनात ज्या शंका आहेत त्याला कुठे ना कुठेतरी उत्तर हे मिळालं पाहिजे। का गेले 13 दिवस मला तरी तिथं झोप लागलेली नाही आणि कदाचित जोपर्यंत ह्या गोष्टी सापडत नाही, क्लिअर होत नाही, तोपर्यंत झोप लागणार नाही, मी झोपणार सुद्धा त्याच्यामध्ये नाही। मी काय लोकांशी त्यांच्याशी बोललो, म्हणलं आतापर्यंत काय झालं? ते म्हणले आतापर्यंत आम्ही CCTVचे फुटेज घेतले। म्हणलं कुठले घेतले? ते म्हणले आम्ही एअरपोर्टचे घेतले। म्हणलं बाकीचं नाही। मग आम्ही एका अधिकाऱ्याशी चर्चा केली, अरे बाबा तुम्ही एवढा वेळ जर लावणार असाल, याच्यामध्ये जर वेळ घालवणार असाल, तर ते जी कंपनी आहे ते सगळे पेपर मॅन्युपुलेट करू शकते, सगळा एव्हिडन्स मॅन्युपुलेट केला जाऊ शकतो। थोडे दिवस थांबू, लोक विसरून जातील, लोक विसरणार नाहीत, आम्हाला ही माहिती पाहिजे म्हणजे पाहिजे। त्यामुळे CID विश्वास नाही असं नाही, पण त्यांना पूर्ण अथॉरिटी नसणार आहे। कारण विमानतळावर गेल्यानंतर पोलिसाला, खाकी वर्दीच्या व्यक्तीला आज जाण्याची परवानगी असते, तिथं CISF असेल नाहीतर केंद्रीय जे काही एजन्सीज असतील त्याच तिथं जातात, नाहीतर इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर CID करू शकत नाही। करू शकतं, कपॅसिटी आहे, पण ते कुठलं तर क्रिमिनल
म्हणजे कुठं खून झाला कुठं काय झालं, पण हा विषय हा एअरपोर्ट अथॉरिटीच्या रिलेटेड आहे. त्यामुळे अशीच एजन्सी द्यावी लागेल जी अनुभवी आहे. एक आपली इंडियाची घ्या आणि बाहेरच्या 2 घ्या, अशी आमच्या सगळ्यांची त्याच्यामध्ये मागणी आहे. आता ह्याच्यामध्ये VSR संदर्भातले काही प्रश्न की हेवी बेस मेंटेनन्स हा कुठं केला जातो हे आपल्याला माहिती घ्यावं लागेल. या देशामध्ये 2च MRO आहेत. एक मुंबईच्या आसपास आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांची मालकी आहे त्या MROची असं आम्हाला त्या ठिकाणी कळतं, आणि दुसरं कुठे दिल्ली साईडला त्या ठिकाणी आहे. पण हे MRO आहे. पण ह्या कंपनीकडे एक वेगळा MRO होतो असं म्हणतात. ते स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून ही सगळी 27 विमानं ते मेंटेन त्या ठिकाणी करत होते. मग त्यांच्याकडे एक्सपोर्ट होते का? जसं तुमच्या कंपनीमध्ये म्हणजे तुम्ही सगळे वेगळ्या वेगळ्या चॅनलचे असलात तरी जर 5च चॅनल असतील तर हा रिपोर्टर जास्तीत जास्त या 5 मध्येच कुठेतरी जाणार आहे. मग तिथून नोकरी निघाली की परत 5 मध्ये दुसरीकडे जाणार आहे. तसंच MRO जर 2च असतील तर मग ते लोक कोण आहेत जे लोक या VSR कंपनीमध्ये आज काम करतात? पूर्वी ते कुठं काम करत होते? कोण आहेत ते? कुणी ते सह्या केल्या? रमेश नावाचा माणूस कोण आहे? त्याचा काय अनुभव आहे? तो मेंटेनन्सचा त्याला का प्रमुख केलं? त्याला तुम्ही एन्क्वायरीसाठी घेतलं का तो गायब झालाय? हे सगळे प्रश्न आपल्याला तिथं पडू शकतात.